हां मित्रांनो, तर आपण काय करू, आतापर्यंत जेवढ्या जिल्ह्यांचे सिलेक्शन याद्या लागलेल्या आहे, त्यांचा जो ऑफिशियल कट ऑफ आहे, तो आपण ह्या लेक्चरमध्ये डिस्कस करू. तर बघा, आपण इकडे एका साईडला जागा बघू, एका साईडला कट ऑफ बघू. आता बघू वर्धा जिल्हा. वर्धा जिल्ह्यामध्ये जर तुम्ही आले, तर जागा किती होत्या ते बघू आपण अगोदर. तर इथे इथे जर बघितलं तुम्ही, पोलीस अधीक्षक वर्धा, याच्यावरती जर क्लिक केलं तर तुम्ही जागा बघू शकता. 134 जागा होत्या फक्त. आणि इथे वर्धा जिल्ह्याचा कट ऑफ आहे. तर इथे कट ऑफ जर बघितला तुम्ही, तर कट ऑफ कसा आहे, ओपनच्या जागा इथे किती होत्या, 55 जागा होत्या. कट ऑफ ओपनचा जर बघितला, इथं तुम्हाला 15 जागेन सर्वसाधारणसाठी किती दिसतोय, इथं 132चा कट ऑफ लागलेला दिसतोय. फिमेलसाठी 123चा लागलेला दिसतो आहे. ओके. तर बाकी पॅरलल रिझर्वेशननुसार तुम्ही बघू शकता. स्पोर्ट्सचा कसा आहे, प्रोजेक्ट अफेक्टेडचा कसा आहे, एक सर्व्हिसमॅनचा, पोलीसच्या एडचा, होमगार्डचा आणि ऑर्फनचा. तर आपण डिस्कस काय करू, फक्त जनरल आणि फिमेल, मेल आणि फिमेलचा करू, म्हणजे गोंधळ होणार नाही. तर इथे जर बघितलं, आपण वर्धा जिल्ह्यासाठी बघतोय. ह्या वर्धा जिल्ह्याच्या एकूण जागा आहे. ओके. तर EWSसाठी 13 जागा होत्या. तर तिथं 117चा कट ऑफ लागलेला आहे मेलचा आणि 91चा फिमेलचा. इथे जर बघितलं, SCBCसाठी जागा किती होत्या, SCBCसाठी 13 जागा होत्या. एकूण 3 जागा जनरलसाठी आणि 4 फिमेलसाठी. तर इथे 131चा कट ऑफ गेला, 118चा इथे गेला. तर EWSचं इथे 91, म्हणजे खूप कमी कट ऑफ आहे. ओके. OBCच्या जर बघितलं तर 25 जागा होत्या. 131चं इथं पण गेला आणि 121चा फिमेलसाठी कट ऑफ गेला. जर वरती जर आपण ऑब्झर्व केलं, तर EWSचा सोडला तर जवळजवळ 130च्या जवळजवळ कट ऑफ वर्धा जिल्ह्याचा मेलसाठी गेला आहे. आणि फिमेलचा इथं 120च्या जवळजवळ गेलेला आहे. कारण इकडे जरी बघितलं आपण, NTDची इथे एक पण जागा नव्हती, NTCची पण नव्हती, NTBची होती 2 जागा, एक जागा. तर इथे 132चा गेला आणि 121चा गेला. म्हणजे मेल फिमेल बघितला तुम्ही तर 130 आणि 120च्या जवळजवळ इथे कट ऑफ गेलेला आहे प्रत्येक कॅटेगरीचा. आणि SC STचा जर बघितला, तर इथे जागा बघा तुम्ही, 17 जागा SCच्या होत्या. तर इथं 128चा गेला, म्हणजे जवळ 2 मार्क 130पेक्षा कमी आहे SC कॅटेगरीसाठी. आणि 115 इथं 5 मार्क्स कमी आहे फिमेलसाठी. ओके. STचा जर विचार केला तर 118चा गेला आणि फिमेलचा 112वरती गेला. सगळ्यात कमी कट ऑफ हा आपला ST कॅटेगरीचा हा वर्धा जिल्ह्यामध्ये लागलेला आपल्याला दिसतो आहे. हे झालं वर्धा जिल्ह्याचं. आता आपण बघू खाली कोणता जिल्हा आहे. ओके. पुणे ग्रामीण आला आहे. पुणे ग्रामीणमध्ये जर आपण बघितलं, ओके, तर पुणे ग्रामीणच्या आपण जागा बघू अगोदर. इथे जर गेले तुम्ही, तर इथे तुम्हाला लोहमार्ग, बुलढाणा, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, सांगली, रत्नागिरी, रायगड, पुणे शहर, पुणे ग्रामीण कुठे गेलं, तर हां, पुणे ग्रामीणवरती आलो आपण. तर इथे 69 जागा होत आहे. तुम्ही ह्या लिंकवरती जा किंवा इथे जावा. इथे जर गेले तर तुम्ही पोलीस कॉन्स्टेबल सिलेक्ट करा. आणि इकडे जर गेले तुम्ही, तर इथे तुम्हाला इथे तुम्हाला पुणे, नागपूर रूरल, पुणे रूरल कुठे गेला, सिटी, ठाणे, नाशिक, पुणे रूरल. इथे जर क्लिक केलं तर इथे पण तुम्हाला जागा भेटतील. आणि ह्या लिंकवरती गेला तरी पण तुम्हाला जागा भेटतील. तर इथे 69 आपल्या जागा आहे. आणि ह्या लिंकवरती गेलो आपण, तर इथे पण 69 एवढ्याच जागा असणार आहे. सेम आहे. ओके. तर ह्या पुणे ग्रामीणसाठी इथे बघा तुम्ही, इथे जर बघितलं आपण, सगळ्यात म्हणजे आपल्या टोटल जागा किती होत्या, फक्त 69 जागा होत्या मित्रांनो. पुणे ग्रामीणमध्ये 69 जागा होत्या फक्त. ओके. 69 म्हणजे किती कमी जागा होत्या. इथे मुलांनी विचारसुद्धा केला नसेल की आपण इथे फॉर्म भरायचा. जे हुशार विद्यार्थी होते, ओके,
म्हणजे जे हुशार विद्यार्थी होते त्यांनी पण काय केलं माहिती आहे का, त्यांनी ज्या जिल्ह्यात जास्त जागा आहे तिथे फॉर्म भरला, कारण त्यांना वाटतं की आपले चान्सेस तिथे वाढेल. पण ज्यांनी खरंच विचारपूर्वक ज्यांनी फॉर्म भरला तर ते तुम्ही इथे कट ऑफ बघू शकता. फक्त इथे ओपनच्या 21 जागा आहे. 21 जागेसाठी कट ऑफ जर बघितला तुम्ही मेलचा तर 123 इथे गेलेला आहे. जवळजवळ 120चा कट ऑफ जवळ गेलेला आहे. आणि हा 100 फिमेल 105चा कट ऑफ गेलेला आहे. म्हणजे हा किती कमी कट ऑफ आहे विद्यार्थी मित्रांनो. बाकी जर पॅरलल रिझर्वेशन तुम्ही हे सोडूनच द्या, यांचा विचार आपण करूच नाही, कारण तो ऑब्विसली ह्या बाकीपेक्षा हा लोवरच जाणार आहे. इथे तुम्ही बघू शकता, जर हे बाकी जर आपण ऑब्झर्व केलं तर हा कमीच जाणार आहे. ओके. आता EWHच्या 7 जागा होत्या, 4 आणि 2. फक्त 100चा मेलचा कट ऑफ गेला आणि 78 कुठं आहे विद्यार्थी मित्रांनो. इथे एखाद्या मुलीला 30 मार्क्स पडले असेल आणि इथं तिला म्हणजे ग्राउंडला 50 पैकी 30, आणि एखाद्या मुलीला इथं 50 पडले असेल लेखीमध्ये 100 पैकी, तर तिचे इथंच किती 80 मार्क्स होत आहे. ओके. तर ती ऑब्विसली इथं सिलेक्ट झाली असती EWS म्हणून. तर अशा प्रकारे हा कट ऑफ आहे विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे किती कमी कट ऑफ हा पुणे ग्रामीणचा गेलेला आहे. 78 म्हणजे काहीच नाही आहे. ओके. SCBCचा 7 जागा सेम जागा होत्या, फक्त इथे 115चा तुमचा मेलचा कट ऑफ गेला आणि 102चा तुमचा फिमेलचा गेला. ओबीसीचा जर विचार केला तुम्ही, 13 जागा होत्या, 13 जागेवरती 109चा तुमचा मेलचा गेला आणि 97चा तुमचा फिमेलचा गेला. ओके. म्हणजे हा खूपच कमी कट ऑफ आहे. आता NTDची एकच जागा होती आणि ACBCची आपली पण एकच जागा होती, तर 107चा तिथं कट ऑफ गेला आणि इथं 109चा. म्हणजे हा मला तरी वाटतं की डिस्ट्रिक्टमध्ये सगळ्यात लो कट ऑफ गेलेला जिल्हा असावा पुणे ग्रामीण आतापर्यंतचा. जेवढा लागला तेवढा आपण याच्यात डिस्कस तर करणार आहोत. वर्धा जिल्हा केला, आता पुणे ग्रामीण. जेवढे यांचे रिझल्ट लागले का तेवढे मी ह्या लिस्टमध्ये म्हणजे बऱ्यापैकी घेतलेलं आहे, ज्याचे मला कट ऑफ मिळाले त्याची. ओके. NTCचा जर विचार केला तर 2 जागा होत्या फक्त. इथं 92चा फिमेलचा गेला आणि 120चा मेलचा कट ऑफ गेला. NTBचा जर विचार केला तर 108चा आणि 91चा इथं कट ऑफ गेला. VJAचा 120 फक्त कट ऑफ गेला. आणि ST कॅटेगरीचा बघसाल तुम्ही तर ST कॅटेगरीच्या फक्त 5 जागा होत्या. 5 जागेंसाठी तुम्ही त्याच्यामध्ये पण 2 आपल्या, एक माझे सैनिक होता आणि 2 सर्वसाधारण आणि 2 महिला. फक्त 82चा कट ऑफ गेला. म्हणजे इथं फिमेलचा कट ऑफ ST कॅटेगरीमध्ये काय झालं, जे फिमेल होता त्याचा कट ऑफ हाय गेला ॲज कम्पेअर टू मेल STपेक्षा. ओके. म्हणजे ST मेलचा कट ऑफ हा कमी गेला. तर फक्त 82 कट ऑफ गेला आणि 87 मार्क्सवरती तिथे फिमेल आहे. SCचा जर विचार केला तर 112 गेला आणि फिमेलचा 194 वरती गेला. अशा प्रकारे हे पुणे ग्रामीणचा आपण कट ऑफ डिस्कस केला. आता आपण पुढे बघू, पुढे कोणता जिल्हा आहे, तर हा अमरावती ग्रामीण. अमरावती ग्रामीणची आपण अगोदर जाहिरात बघू. ओके. तर इथं जर गेले तुम्ही अमरावती ग्रामीणवरती आले. ओके. अमरावती ग्रामीणवरती जर आले तुम्ही तर इथे तुम्हाला दिसेलच, इथे त्यांनी वरती जागा पण दिल्या आहे, पण आपण ऑफिशियल वेबसाईटवरतून जागा घेतोय. ओके. इथं त्यांनी दिलंच आहे. इथं तुम्हाला 95 जागा दिसतील आणि इथे पण त्यांनी 95 लिहिलेलं आहे. तर इथे जर बघितलं तर 95 जागेंसाठी 27 मेलसाठी होत्या आणि 29 फिमेलसाठी होत्या. इथे बघितलं तर 129चा आपला कट ऑफ गेला. ओके. आणि फिमेलचा फक्त 119 आपला कट ऑफ गेलेला दिसतो आहे. तर इथे जवळजवळ 125 ते 130च्या दरम्यान आपला कट ऑफ प्रत्येक कॅटेगरीसाठी दिसेल. आणि फिमेलचा विचार केला तर 120च्या जवळजवळ आपला कट ऑफ आलेला दिसेल. EWHचा जर विचार केला तर 8 जागा होत्या फक्त. तुमच्या 119 वरती लागला आणि 97 फिमेलवरती लागला. म्हणजे हा किती कमी कट ऑफ आहे तुम्ही बघू शकता. SCBCच्या 25 जागा होत्या, 125 वरती त्यांचा कट ऑफ लागला मेलचा आणि फिमेलचा 116 वरती तो लागलेला आहे. OBCच्या पण 28 जागा होत्या,
127चा कट ऑफ गेला, म्हणजे आपला लगभग 125च्या जवळ मेलचा कट ऑफ चाललेला आहे, 125 ते 130च्या दरम्यान. ओके. आणि फिमेलचा 120च्या 115 ते 120च्या आसपास गेलेला दिसतो आहे. इथे ओबीसीचा पण खूप कमी कट ऑफ लागला, फिमेलसाठी 115 लागला फक्त. ओके. SCBCसाठी 123 लागला आणि 118 हा फिमेलसाठी लागला. NTDसाठी 10 जागा होत्या आपल्या. इथे तुम्ही जागांचं डिवायडेशन बघू शकता साईडला एका जाहिरातीमध्ये. तर इथे 128चा कट ऑफ लागला, इथे 116 फिमेलचा लागला. इथे NTCचं जर बघितलं तुम्ही 7च जागा होत्या. इथे बघा 125चा कट ऑफ इथं मेलसाठी, 112चा इथे फिमेलसाठी लागला. NTBचा जर बघितला तर NTBसाठी 2च जागा होत्या, 128चा आणि 119चा कट ऑफ इथे लागलेला दिसतो आहे. विजेच्या अमरावती जिल्ह्यामध्ये चांगल्या जागा होत्या, कारण बाकी ॲज कम्पेअर टू अदर जिल्ह्यामध्ये कसं होतं, अदर जिल्ह्यामध्ये विजेच्या 2, 4, 1, 0 अशा प्रकारे जागा होत्या. पण ह्या जिल्ह्यामध्ये बऱ्यापैकी चांगल्या जागा होत्या, 13 जागा होत्या. तर त्यांचा 127चा कट ऑफ गेला VJAचा आणि 116 हा आपला फिमेलचा कट ऑफ गेलेला दिसतो आहे. STचं जर बघितलं तर इथं 20 जागा होत्या, तर 117चा मेल आणि 112चा फिमेलचा कट ऑफ आलेला दिसतो आहे. SCच्या 3च जागा होत्या, तरी पण 127चा कट ऑफ गेला आणि 114 फिमेलचा कट ऑफ गेलेला दिसतो आहे. इथे जर आपण ऑब्झर्व केलं तर ST कॅटेगरीचा आणि NTCचा कट ऑफ इथं बरोबर लागलेला आहे, सारखा लागलेला आहे. आणि OBC फिमेल आणि SC फिमेलचा कट ऑफ इथे सेम लागलेला आपल्याला दिसतो आहे अमरावती ग्रामीणमध्ये. हा झाला अमरावती ग्रामीण जिल्हा. आता आपण बघूया दुसरा जिल्हा कोणता येतोय तर आहे पोलीस अधीक्षक कार्यालय अकोला. आता अकोला जिल्ह्याची आपण जाहिरात बघू. इथून जाऊ अमरावती अकोला आली. ओके. जाहिरात लोड होते आहे. तर इथं 161 आपल्या किती जागा होत्या, 161 एवढ्या फक्त जागा होत्या. तर इथे जर बघितलं आपण तर इथे आपल्याला ट्रेंड असं दिसेल की 130च्या जवळजवळ मेलचा कट ऑफ आपल्याला दिसेल आणि 120च्या जवळजवळ आपल्याला फिमेलचा कट ऑफ दिसेल. तर इथे जर बघितलं आपण ओपनच्या जागा किती होत्या, 76 जागा होत्या. तर इथं 76 जागांसाठी 132चा आपला कट ऑफ गेलेला आहे, म्हणजे 22 जागांसाठी हा मेलसाठी आणि फिमेलसाठी 122चा कट ऑफ हा आपला गेलेला आहे. अनुसूचित जमाती STसाठी जर विचार केला तर 16 जागा होत्या आपल्या. इथे 118 वरती गेला आणि फिमेलचा 112 वरती हा एवढा कट ऑफ गेलेला आहे. VJAचा जर बघितलं तर एकच जागा होती, ती आपली इथं ऑर्फनमध्ये दिसेल. कदाचित ही एक जागा इथे दिसते ना, ती इथं तुम्हाला सर्वसाधारणमध्ये न घेता त्यांनी ऑर्फनमध्ये घेतली, कारण VJAची आपल्याला इथं सिलेक्शन लिस्ट कोणतीच दिसत नाही. तर ती मला वाटतं अनाथमध्ये कन्वर्ट केली असेल. ओके. NTBचा जर विचार केला तर इथे 2 जागा तुम्हाला दिसता आहे. तर कट ऑफ 128चा इथे लागला मेलसाठी, 119चा फिमेलसाठी. NTCचं जर बघितलं आपण तर तुम्हाला 9 जागा दिसतील. तर 130चा इथं कट ऑफ लागला, 120चा आपला कट ऑफ लागला. तर तुम्ही ऑब्झर्व केलं असेल की ST कॅटेगरी जर सोडली तर बाकी कॅटेगरींचा मेल 130 आणि फिमेल 120च्या जवळजवळ आपला कट ऑफ लागलेला आहे. तर OBCचा जर बघितला तर 128 लागला आणि जागा आपल्या किती होत्या, तिथं 18 जागा होत्या फक्त, आणि 18 जागांसाठी 5 मेल 5 फिमेलसाठी होत्या. तर 118 वरती फिमेलचा कट ऑफ लागलेला आहे. SCBC 16 आणि EWS 18 अशा प्रकारे आपल्या जागा होत्या. तर 129चा इथं मेल, 120चा फिमेल आणि EWSसाठी 121चा मेल आणि 97 फिमेल. कधी पण हा कट ऑफ कमी लागतो EWSचा ॲज कम्पेअर टू SCBC पेक्षा. जर ऑर्फनचा बघितला तर 108 वरती त्यांनी सिलेक्ट केलेला आहे. तर अशा प्रकारे आपण आता अमरावती जिल्ह्याचा पण कट ऑफ बघितला. आता पुढचा जिल्हा बघू कोणता येतोय तर ओके, पुढचा आहे नागपूर रुरल. तर आपण त्याची जाहिरात एकदा बघून घेऊ. नागपूर ग्रामीण.
ओके. नागपूर ग्रामीण जर बघितलं तर 272 म्हणजे चांगल्या बऱ्यापैकी जागा होत्या. तर कट ऑफ इथं हाय गेलेला आहे, म्हणजे 137 हा आतापर्यंत लागलेला आपल्या जिल्ह्यांपैकीचा हायेस्ट कट ऑफ ओपनचा आपल्याला इथे दिसतो आहे. तर जागा जर बघितल्या तर 92 ह्या म्हणजे ओपनसाठी 92 जागा होत्या. त्याच्यापैकी 25 मेल आणि 28 फिमेलसाठी होत्या. फिमेलचा पण कट ऑफ इथं 131 तुम्हाला दिसतो आहे, जो की 131 आपला ऑदर जिल्ह्यांमध्ये मेलचा लागत होता आणि 120च्या जवळजवळ हा फिमेलचा कट ऑफ आपला लागलेला दिसतो. पण तसं इथं होत नाही आहे. नागपूर ग्रामीणमध्ये आपल्याला उलटं दिसतंय की इथं 137च्या जवळजवळच 137च तिथं ओपनचा कट ऑफ लागला आणि फिमेलचा जर बघितलं तर 131 एवढा कट ऑफ लागलेला आहे. EWHचा जर बघितलं तर जागा इथं चांगल्या बऱ्यापैकी प्रत्येक कॅटेगरीच्या जागा तुम्हाला दिसतील की आहे, बऱ्यापैकी सगळ्याच कॅटेगरीच्या जागा दिसत्या आहे. फक्त इथं SBC जर सोडलं तर विशिष्ट मागास प्रवर्ग सोडला तर ओके. EWS SCBC 133 मेल, 114 फिमेल. EWS 123 मेल, 108 फिमेल. ओके. नंतर OBC 134 मेल आणि 128 फिमेल. तर अशा प्रकारे ह्या आपल्या जागा होत्या. OBCच्या पण इथं 52 जागा होत्या, 13 मेल 16 फिमेलसाठी होत्या. NTचा जर विचार केला तर 135 वरती आपला NTDचा कट ऑफ लागलेला आहे मेल, 127 फिमेल. म्हणजे इथं ट्रेंड असा आहे की इथं 135च्या जवळजवळ बाकी कॅटेगरींचा मेलचा कट ऑफ गेला आणि फिमेलचा हा 130च्या जवळजवळ फिमेलचा कट ऑफ केलेला दिसतो आहे. इथे बघू शकता NTCचा 135 मेल, 124 फिमेल. इथे NTBचा 134 मेल, 125 फिमेल. विजयचा 134 मेल, 128 फिमेल. STचा जर बघितला तर 126 मेल आणि 126 फिमेल, म्हणजे सेम कट ऑफ इथं लागलेला आहे. SCचा जर बघितला तर 131 मेल आणि 121चा फिमेलचा कट ऑफ इथे लागलेला दिसतो आहे. म्हणजे नागपूर ग्रामीणमध्ये काय झालेलं आहे, कट ऑफ हा ऑब्वियसली आपण आतापर्यंत जेवढे जिल्हे लागले त्याच्यापेक्षा हाय कट ऑफ आपल्याला लागलेला दिसतो. आणि सगळ्यात लो जर बघितलं तर पुणे ग्रामीणचा आपल्याला कट ऑफ हा सगळ्यात लो आतापर्यंत लागलेला दिसतो आहे. तर हा नांदेडचा आहे. आता आपण नांदेडची जाहिरात बघू. ओके. भंडारा, गोंदिया, वर्धा, नागपूर, नांदेड. ओके. तर जोपर्यंत आता ही पोलीस नांदेड. ओके. तर इथं जवळजवळ 199 आपल्या जागा होत्या. 199 म्हणजे खूप अशा जागा होत्या. इथे जरी ट्रेंड बघितला आपण तर 125च्या आसपास आपला कट ऑफ लागलेला दिसतो आहे. फक्त ओपनचा कट ऑफ इथे हाय गेलेला आहे, म्हणजे 130च पकडून चाला तुम्ही, 130च्या आसपास. आणि फिमेलचा कट ऑफ पण 120 ते 125च्या आसपास इथे लागलेला दिसतो आहे. तर इथे जर बघितलं तर ओपनच्या 21 जागा होत्या, तर त्याच्यासाठी 131चा कट ऑफ गेला आणि इथे फिमेलचा 130चा कट ऑफ गेलेला आहे. SCचं जर बघितलं तर SCच्या खूप चांगल्या जागा होत्या, 33 जागा होत्या इथं. तर 121चा इथं मेलचा गेला आणि 115 इथं फिमेलचा इथे कॅटेगरीमधून आपल्याला कट ऑफ गेलेला दिसतो आहे. STचा जर विचार केला तर 118 वरती इथं गेलेला आहे आणि 130 फिमेलवरती गेलेला दिसतो आहे. विजयचा जर विचार केला तर इथं 13 जागा होत्या, तर 129चा मेल, 122चा फिमेल इथे कट ऑफ गेलेला आहे. NTBचा जर बघितला तर 15 जागा होत्या, एकूण 127चा मेल गेलेला कट ऑफ इथं आणि 121चा फिमेलचा इथं कट ऑफ गेलेला आहे. NTCचा जर बघितला तर 128चा मेल इथं गेला. NTCच्या 8च जागा होत्या, 128चा कट ऑफ इथे गेला आणि 124चा फिमेलचा इथे कट ऑफ गेलेला आहे. NTDची एकच जागा होती, तर एका जागेसाठी फक्त 112चा कट ऑफ इथे लागलेला दिसतो.
एस बी सीचं जर बघितलं तर 5 जागा होत्या. 117चा मेल, 116चा फिमेलचा कट ऑफ गेलेला दिसतो आहे. ओबीसीचा 126 मेल आणि 117 फिमेलचा कट ऑफ इथे गेलेला दिसतो आहे. ओबीसीचा पण चांगल्या जागा होत्या, 64 जागा इथे होत्या. ओके. EWSचा मेलचा 117 आणि SCBCचा मेलचा 125. EWS फिमेल 97 आणि SCBC 120. तर असा हा आपला पोलीस प्रोविजनल सिलेक्शन लिस्ट होती आपली. कोणत्या याची होती ही होती आपली नांदेडची. ओके. खाली बघू कोणता जिल्हा आहे तर हा बुलढाणा जिल्हा आहे. ओके. बुलढाणा जिल्हा आहे. तर बुलढाणा जिल्ह्याची आपण एकदा जाहिरात बघून घेऊ की किती जागा होत्या. आला बुलढाणा जिल्हा. ओके. तर इथे कट ऑफ ओपन पासून आपण सुरुवात करतोय. ओपनचा आपण बघतो आहे जागा एकदम 148. इथं टोटल आपल्या जागा होत्या 148. 148 मध्ये जर बघितलं तुम्ही 148 इथे जागा होत्या. ओके. 148 मध्ये 39 मेल ओपनसाठी 52 जागा होत्या, 13 मेल आणि 16 फिमेल. तर इथे कट ऑफ जर बघितला तर 132चा आपला कट ऑफ गेलेला आहे. फिमेलचा जर बघितला तर 125चा आपला कट ऑफ इथे गेलेला दिसतो आहे. तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता कट ऑफ. आणि EWSच्या 13 जागा होत्या आणि SCBCचे 13 जागा होत्या. तर दोन्हीचा जर बघितला तर मेलचा SCBC 127 गेलेला आहे. इथं EWSचा मेल 116, फिमेल SCBC 120 आणि EWS फिमेल 107चा कट ऑफ इथे गेलेला दिसतो आहे. ओबीसीचा जर विचार केला तर 25 आहे तर जागा, तर तिथे 129 मेल आणि 122 फिमेल. तर मित्रांनो, तर हे कट ऑफ मी तुम्हाला यासाठी सांगतो आहे की तुम्ही बघा तुमचं जिल्ह्याचं सिलेक्शन किती मॅटर करतं. जागा किती आहे यापेक्षा मॅटर करतं जिल्ह्याचं सिलेक्शन. ओके. म्हणजे तुम्ही कोणत्याही जिल्ह्यात फॉर्म भरा, हे आपण सांगू शकत नाही की कट ऑफ किती लागेल, काय लागेल. बऱ्याच जिल्ह्यांचा कट ऑफ हा कमी लागला. म्हणजे आपण जसं जसं कट ऑफ येईल तसं तसं मी पूर्ण डिटेल व्हिडिओ तुम्हाला देत जाईल. मी ह्या व्हिडिओमध्ये फक्त डिस्कस केले आहे की आतापर्यंत जेवढे जिल्हे आपले कवर होत आहे कट ऑफच्या बाबतीमध्ये तेवढे मी इथं कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ओके. आता जर इकडे एससीचं जर बघितलं तर 126चा मेल आणि 119चा फिमेलचा दिसतो आहे. आणि टोटल SCच्या आपल्या 12 जागा होत्या. STच्या 25 जागा होत्या. STच्या खूप चांगल्या जागा होत्या. इथं 127 वरती तुमचा STचा कट ऑफ दिसेल. 117चा तुमचा फिमेलचा तुम्हाला कट ऑफ दिसेल आहे. विजयची आपली एक पण इथं 0 जागा होती, इथे दिसतच आहे. बाकी NTB आणि NTCच्या जागा होत्या. NTDच्या पण इथं 0 जागा होत्या. ओके. तर 130चा इथं मेलचा NTBसाठी आणि 112चा फिमेलसाठी कट ऑफ गेला. NTCचा 132 आणि फिमेलचा 124 वरती आपल्याला कट ऑफ दिसतो आहे. तर हे झालं आपलं बुलढाण्याचं. आता नंतर नेक्स्ट जिल्हा बघू कोणता आहे. तर नेक्स्ट जिल्हा आहे आपला जळगाव. ओके. तर जळगाव जिल्ह्याचा सगळ्यात पहिले रिझल्ट आला होता. म्हणजे सगळ्यात अगोदर जी लिस्ट सुरू झाली, सिलेक्शन लिस्ट येण्याची, ती मला वाटतं जळगाव जिल्ह्यापासूनच सुरू झालेली असावी. तर इतक्या तत्परतेने जळगाव जिल्ह्याने रिझल्ट लावला म्हणल्यानंतर त्यांचे हार्दिक अभिनंदन. तर आपले डॉक्टर महेश्वर रेड्डी सरांना मी धन्यवाद मानतो की त्यांनी खूप तत्परतेने खूप मोठ्या प्रकारे म्हणजे एकदम फास्ट प्रोसिजर घेऊन सगळी प्रोसिजर कंप्लीट करून डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचं पण काहीतरी नोटिफिकेशन आलं होतं, त्याचा मी शॉर्ट व्हिडिओ टाकला होता. तर मला वाटतं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पण तिथं झालं असेल. तर मुलांना लगेचच काही मुलांना तात्काळ मेडिकलसाठी बोलवण्यात येईल. तर अशा प्रकारे हे होतं. इथे जर बघितलं तर आपल्या जागा किती होत्या, 171 एवढ्या जागा होत्या एकूण. ओके.
तर त्यासाठी 122चा कट ऑफ आपला दिसतो आहे मेलसाठी, 113चा फिमेलसाठी कट ऑफ आपल्याला दिसतो आहे. EWHचं जर बघितलं तर 18 जागा होत्या आणि SCBCच्या 17 जागा होत्या. म्हणजे इथं 17 जागा होत्या आणि इथं 18 जागा होत्या. 18 जागेसाठी जर बघितलं तर 118 कट ऑफ गेला आणि मेलचा EWSमध्ये 109चा कट ऑफ गेला. फिमेलचा 96, EWS 104, SCBC. OBCचं जर बघितलं तर 25 जागा होत्या. 25 जागा म्हणजे खूप चांगल्या जागा होत्या. तर 120चा कट ऑफ इथे गेलेला दिसतो आहे. फिमेलचा 106चा कट ऑफ इथे दिसतो आहे. NTDचं जर बघितलं तर इथं बघा 7 जागा होत्या. तर त्यासाठी 116चा कट ऑफ मेलचा दिसतो आहे आणि 102 आपला फिमेलचा कट ऑफ इथे दिसतो आहे. ओके. तर NTDसाठी इथं NTCसाठी बघितलं तर 120चा कट ऑफ दिसतो आहे. फिमेलसाठी 106चा कट ऑफ दिसतो आहे. तर इथे बाकी बघून घ्या. अनुसूचित जातीसाठी तर 114चा कट ऑफ गेला म्हणजे हा खूप कमी कट ऑफ आहे 114चा. आणि 103चा हा फिमेलचा कट ऑफ गेलेला आहे. कारण इथे जागा जास्त होत्या. जवळजवळ 42 आपल्या इथं टोटल आपल्या SC कॅटेगरीसाठी इथं जागा होत्या. STसाठी बघितलं तर 97 कट ऑफ हा मेलचा कट ऑफ हा कमी गेला ॲज कम्पेअर टू फिमेलपेक्षा. ओके. मेलचा कट ऑफ 97 गेलेला आहे आणि फिमेलचा 5 मार्कनी म्हणजे 102 मार्क फिमेलचा कट ऑफ ST कॅटेगरीमधून आपल्याला दिसतो आहे. तर इथे STच्या किती 12 जागा होत्या टोटल. विजयच्या इथं 11 जागा होत्या. तर 11 जागांवरती 115 कट ऑफ लागला. मेलचा 106 फिमेलचा लागलेला आहे. तर ओके. तर अशा प्रकारे आपण कट ऑफचं डिस्कशन केलेलं आहे. डिस्कशन यासाठी करावं लागलं की जे आतापर्यंत जेवढे पण जिल्ह्यांचा रिझल्ट आला आहे, ओके, तर त्या अनुषंगाने आपण एक कट ऑफ कोणत्या जिल्ह्यामध्ये कमी किंवा हाय किंवा लो लागतो आहे ते गेस करू शकतो. ते गेस केल्याने काय होईल, तुमची ठीक आहे ह्या भरतीत तुमचं नाही झालं की आपलं 2024-25च्या भरतीमध्ये नाही झालं, तर मित्रांनो लक्षात ठेवा 2025-26ची भरती अजून बाकी आहे आणि ती पण लगेच होणार आहे. लगेच म्हणल्यापेक्षा येत्या 7 ते 8 महिन्यामध्ये भरती होणार म्हणजे होणार आहे. ओके. तर तुम्ही त्या भरतीसाठी तयार राहा. म्हणजे नाही तरी तुमचं मला तरी वाटतं 2027मध्ये नक्कीच भरती होईल. परत एक मेगा भरती होण्याची शक्यता आहे. तर यामुळे सांगतो मी कट ऑफ ऑब्झर्व करा. मी हे कट ऑफ आतापर्यंत जेवढ्या जिल्ह्यांचे तुम्हाला सांगितले आहे ते कट ऑफ ऑब्झर्व करा. कशा प्रकारे कोणत्या जिल्ह्यामध्ये कट ऑफ कशा प्रकारे लागते आहे ते तुम्हाला कळेल आणि त्याच्यानुसार मग तुम्ही पुढचा फॉर्म तुमचा भरू शकता. ओके. अशाच नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला फॉलो करा.